श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 समाप्त होईल. आणि यंदा माघ पौर्णिमेचं व्रत जे आहे ते आपल्याला 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी करायचं आहे. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:49 असणार आहे. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. सौभाग्य आणि शोभन योगामध्ये केलेल्या उपासनेने आणि दानाचे आपल्याला शाश्वत फळ हे प्राप्त होत असतं. तसेच अश्लेषा आणि माघ नक्षत्राचा योग जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. या काळात पवित्र नदीत स्नान आणि पूजासाठी विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच शिवयोग हा भगवान शिव आणि विष्णूच्या पूजेसाठी विशेष फलदायी मानला जातो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व इच्छाही पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला स्पर्श केल्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू, महादेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे. आता माघ पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं ला अतिशय महत्त्व दिलं आहे. पण आता प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणून आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, हळद आणि तुळशीचं पत्र टाकून स्नानही करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तसेच तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व हे दिलं जातं. त्यानंतर सकाळीच आपल्याला ज्या झाडाला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे पिंपळ वृक्षाला. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप पवित्र आहे. पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे त्रिदेवांचं निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. तसेच जर एखाद्यावर शनिदेवाची नाराजी असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याखाली दिवा लावून ते शांत केले जाऊ शकते. पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते. तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने जगात केलेली सर्व पापही नष्ट होतात. तसेच भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हटले जाते. तसेच
पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते, त्यामुळे जी लोक पिंपळ झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात, यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध मनाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्यांची पूजा करतात, त्या भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ज्या झाडाला स्पर्श करायचा आहे तो म्हणजे पिंपळ वृक्षाला. पिंपळ वृक्षाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं. तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे. त्याचबरोबर 1 मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा आपल्याला घ्यायचा. तर हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा कणकेपासून तुम्हाला दिवा हा तयार करून घ्यायचा. त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची आहे. तसेच आपल्याला त्यामध्ये मोहरीचं तेल जे आहे ते टाकायचं. आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर मोहरीही टाकून घ्यायची आहे. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर जी जल आपण घेऊन गेलेत ते एक धारेने आपल्याला पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात. प्रदक्षिणा करताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती मनोभावे श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करून बोलायचे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते. आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, विघ्न, संकट, दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. म्हणून आपल्याला काय करायचं, एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं. तसेच आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. तर सर्वप्रथम तुळशी मातेजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला एक धारेने तुळशी मातेला अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणे करून झाल्यानंतर तुळशीच्या झाडाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचं. श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आणि हात जोडून त्यांना आपल्याला प्रार्थना करायची. आपली इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची. तसेच पौर्णिमेच्या दिवशी बेलाच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. बेलाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे. त्याचबरोबर आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचा आहे. सर्वप्रथम बेलाच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर हे जे जल आपण घेऊन गेले ते त्या झाडाला अर्पण करून घ्यायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम, पुरुष असतील तर ओम नमः शिवाय किंवा स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर बेलाच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात. प्रदक्षिणा करताना सुद्धा निरंतर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचं, महादेवांचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात. तर माघ पौर्णिमेच्या दिवशी या तिन्ही झाडांची आपल्याला विशेषतः पूजा ही करायची. तर काही कारणास्तव तुम्हाला तिन्ही झाडांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान 1 झाडाची तरी आवर्जून पूजा करा. ही पूजा केल्याने, सेवा केल्याने तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.